ESIC मेट्रो रेल्वे स्टेशनला हरेराम हरेकृष्ण मेट्रो स्टेशन नाव देण्याचा निर्णय। MMRDA आयुक्तांचं शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना आश्वासन। मेट्रो लाईन 6 मार्चला तर मेट्रो 7 मार्चला सुरू होणार। नाशकात हनुमान जन्मस्थानाच्या विकासाच्या मुद्द्यावरनं वाद। अंजनेरी पर्वतावर हनुमानाचं भव्य मंदिर झालं पाहिजे, हनुमान जन्मस्थान संस्थेची मागणी। मंत्री प्रताप सरनाईकांनी छगन भुजबळांची घेतली भेट, रुग्णालयात जात केली त्यांच्या तब्येतीची विचारपूस। छगन भुजबळ यांच्यावर नुकतीच पार पडली हृदय शस्त्रक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम। पैठण गेट परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। भंडारा जिल्ह्यामध्ये बँक सहाय्यक व्यवस्थापकाकडनं बँकेला तब्बल 1.5 कोटींचा गंडा। आरोपी व्यवस्थापकाची अटकेनंतर चोरीची कबुली। कांदिवलीमधल्या चारकोप पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोळीबार। फ्रेडी डिलिमा नावाच्या व्यक्तीवर गोळीबार झाल्याची माहिती। गोळीबारात व्यक्ती गंभीर जखमी। अमरावतीच्या कोंडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातली दानपेटी चोरट्यांनी फोडली। दानपेटीतली रोख रक्कम लंपास। चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। अमरावतीच्या दर्यापूर एसटी बस स्थानकासमोर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात। 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू। ट्रक चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। पुण्यातल्या जुन्नर तालुक्यात बिबट्याचा घोड्यावर हल्ला। बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। मुंबईच्या कुर्ला परिसरामध्ये गॅस पाईपलाईनच्या गळतीमुळे इमारतीच्या तळमजल्यावर लागली आग। आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।